आज सगळं टेबल खुर्च्या वगैरे धुवून टाकल्या. खूप दिवसापासून विचार चालू होता, म्हटलं आज मुहूर्त लागला फायनली त्याचा. डस्टबिन पण ते काय रेग्युलर धुणं होतं, त्याच्यामुळे एवढं काही नाही. पण चेअर वगैरे आणि रेशूची चेअर खूप घाण होते, टेरेसवरच राहते त्याच्यामुळे खूप घाण होते ती. आणि हा एक डबा खूप दिवसापासून बाहेरच होता, म्हटलं ठेवून द्यावा घासून त्याला वरती स्वच्छ. तर ते पण मी घासून घेतलं. भयानक ऊन लागते. कपडेसुद्धा धुवून घातलेले आहेत आता. तर पराठा लाटून झालेला आहे. सगळीकडे सारण आहे पराठ्यामध्ये आणि कुठून पण पराठा फाटत नाही. तर दुसरा हे पण मी रेडी ठेवलं आहे. तर तवा ठेवला आहे गरम करायला. तर पटकन बनवून घेते. असं तव्यामध्ये टाकल्याने मी असं ना फिरवत असं पराठा भाजते, त्याच्यामुळे तो सगळीकडून छान असा भाजला जातो आणि थोडं मीडियम गॅसवर भाजते. तर एका बाजूनी भाजला असं छान आणि इथं माझा दुसरा तोपर्यंत लाटून झालेला आहे. उद्या क्रेशूच्या टिफिनला मेथीचे थेपले बनवून देणार आहे. तिला खूप आवडतात केचप बरोबर खायला आणि नाश्त्याला पण ती खाऊन जाते चहामध्ये डिप करून किंवा मग केचपमधूनच. तिच्या मूडवर डिपेंड असतं. तर मेथी खूप छान आहे. 3 जुडे आणले होते. हे आता 4 दिवस झाले आणून, अजून पण फ्रेश तशीच आहे. मी निवडूनसुद्धा ठेवली नाही, कारण कामं होती त्याच्यामुळे हे निवडायचंच राहिलं. आणि 2 जुड्यात त्याची भाजी बनवणार. उद्या दुपारच्या जेवणाला मेथीची भाजी असणार आहे आणि ही एक जुडी मी थेपल्यांमध्ये यूज करणार आहे. खरं तर ही पण जास्तच होईल. अजून केवढी फ्रेश आहे बघा भाजी, अजिबात न निवडता पण इतकी छान फ्रेश आहे. 4 दिवस झाले ही भाजी आणून. तर ही मी पटकन आता निवडून घेते आणि उद्याची नाश्त्याची तयारी करून ठेवते. ग्रेशूच्या टिफिनची पण तयारी होईल. उद्या मम्मी पप्पा पण येणार आहेत, तर नाश्त्याला सगळ्यांना थेपलेच होऊन जातील आणि मग बाकीचा स्वयंपाक मम्मी बनवणार येऊन, कारण मला जायचं आहे थोडं बाहेर. तर त्यासाठी ठीक आहे, चला मी बनवून घेते, निवडून घेते आणि हा व्हिडिओ उद्या पण कंटिन्यू करते. किचनवरचं सगळं आवरायचं आहे, पण भाजी निवडून घेते. ग्रेशूचे पप्पा येतच असतील आता, एक 5-10 मिनटात येतील ते. आणि मग बाकीचं रुटीनच आवरायचं आहे. ग्रेशूचा अभ्यास पण घेतला, ती बाहेर खेळते आता. हा व्हिडिओ उद्या पण मी कंटिन्यू करेन. तर सकाळी मी मेथीचे थेपलेच बनवले. पप्पा मम्मी आलेले. माझं बाहेर थोडं काम होतं, ते काम मी केलं. त्याच्यानंतर आम्ही दुपारी घरी आलो, जेवण वगैरे केलं. दुपारचं मम्मीने स्वयंपाक केला होता सगळा, मेथीची भाजी, भाकरी, चपाती वगैरे. आणि त्याच्यानंतर पप्पा मुंबईला जाणार होते. हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर जी क्लिप बघितली बुधवारी रात्रीची आणि दुपारची होती ती. तर 2 ते 3 दिवसाचा मिळून हा व्हिडिओ मी करते. आणि आम्ही पप्पांना सोडायला स्टेशनला गेलो. मी आणि ग्रेशूचे पप्पा. त्यांना ट्रेनमध्ये बसवलं. एक्झॅक्ट टाईममध्ये ट्रेन आली आणि मेन म्हणजे गर्दी नव्हती. पप्पांचं रिझर्वेशन नव्हतं, कारण अचानक जायचं ठरलं त्यांचं, त्याच्यामुळे रिझर्वेशन करता आलं नाही. आणि ते ह्याच्यामधूनच गेले, जनरलमधूनच गेले, पण जागा त्यांना व्यवस्थित भेटली. मग तिथून आम्ही भाजी मार्केटला गेलो. भाज्या घ्यायच्या होत्या आठवड्याभराच्या. तसं मी गावी जाणार होती 1 दिवसासाठी, पण फ्रीजमध्ये भाज्या राहतात, सो त्यासाठी म्हटलं भाज्या घ्याव्या. आणि छान भाज्या मिळाल्या. जास्त काही घेतलो नाही, पण मोजक्याच भाज्या घेतल्या. गाजर वगैरे घेतली. छान गाजर दिसली, लाल एकदम. हलव्यासाठी ती खूप छान होतात. म्हटलं गावी जाते तर बाळाला पण बनवून घेऊन जाईन आणि ग्रेशू पण खूप आवडीनं खाते. ग्रेशूच्या पप्पांना पण खूप आवडतात. सो गाजर घेतले आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेर थोडंसं नाश्ता करायला, कारण खूप दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो. तर जसं मला नेहमी आवडतं बाहेर गेल्यावर खायला, दाबेली आणि कॉफी घेतली आम्ही. त्याच्यानंतर अजून 1-2 कामं होती ती केली आणि मग आम्ही घरी जायला निघालो. 4:30 वाजता आम्ही घरातून निघालो होतो आणि आम्हाला घरी जायला 9 ते 9:15 झाले. अंधार झाला आहे, आता बघू शकता. आणि इथे मी जे बोलते ना, ते काहीच त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं नाही, कारण काय माहिती आवाज हवेमुळे आवाज आला नाही, की आला नसेल कदाचित. तर ही भाजी वगैरे आम्ही घेतली. जी दुसरी कामं होती ती पण केली आणि आम्ही घरी जायला निघालो. आता वाजले 11:15. ग्रेशू यायच्यात आवरायचं म्हटलं पण होत नाही. खूप सारी कामं आहे. ड्रेसिंग टेबल आवरायचं आहे, इथं सगळं ठेवायचं आहे. इथलं सगळं क्लीन करून घेतलं, फरची तीन पुसून घेतली. त्या साईडची फ्रीज जाग्याला ठेवून दिलं. आता हे सगळं उद्या ठेवेन किंवा जमलं तर संध्याकाळपर्यंत ठेवेन. साफसफाई झालं तर कपाट पण हलवून घेतलं. फक्त वरती खूप सारा पसारा झाला आहे, तो काढायचा आहे, म्हणून मग मी ठेवलं. इथे पण सगळं अंथरूण आणि सामान आहे. स्वयंपाक अर्धा झाला, अर्धा करायचा आहे. मम्मी करेल स्वयंपाक. तर तोपर्यंत मी इकडचं आवरून घेते. आणि काल पप्पा गेले मुंबईला, पप्पांना सोडून आली. माझं मंगळसूत्र थोडंसं कढीमधून ते एकदम असं झिजलं होतं, कारण जवळजवळ 7 वर्ष झाली त्याला आणि झिजलं होतं, त्याच्यामुळे ते सोनालीकडे देऊन आली मी बनवायला. तर ते आज भेटणार आहे मला. तर आज मी चेंज करेन हे. मी तोपर्यंत साधंच होतं घरात, ते घातलं. तर चला आवरून घेते पटकन आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. इथं ड्रेसिंग टेबलमधला पसारा बघू शकता. आणि ही गादी ना खूप वर्ष झाली लग्नामध्ये मला भेटली होती आणि त्याच्यातला कापूस सगळीकडे जमा झालेला, तो आता फेकायचा होता, म्हणून आम्ही बाहेर काढून ठेवलेलं.
ते फेकायचं म्हणून. आणि ही दुसरी गादी आता नवीन बनवून घेतली होती बेडवर घालायला, ती पण आता वरती ठेवून देणार, कारण बेड तिकडचं आमचं रेशू त्या गादीमध्येच अभ्यास करते, तिला आज खूप हौस आली तिकडे. ड्रेसिंग टेबलमधलं सगळं सामान मी काढलेलं आहे. पसारा खूप सारा बाहेर तुम्हाला आत्ता मी दाखवला. पावडर वगैरे ग्रेशू खूप सांडते ड्रेसिंग टेबलमध्ये. आणि इथलं सगळं मी आवरून झाडू मारून फरची पुसून घेतलेलं. मम्मी इथं स्वयंपाक करते आता. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. तर आत्ता बरोबर वाजलेत 12 आणि सगळी कामं आवरलेत. ड्रेसिंग टेबल पण आवरून झालं, पण आत्ता मी तुम्हाला ते काय दाखवणार नाही आहे. हे बघा लावून झाल्या, जागेवर व्यवस्थित सेट केलेलं आहे. फक्त मशीन आतमध्ये घ्यायची, ती क्लीन करायची आहे म्हणून बाहेर राहिली आणि सगळी कंटाळलेत. आता फक्त झाडू मारून अंथरूण घालायचं आहे आणि करेक्ट 12 वाजलेत. तर मम्मी वगैरे सगळेजण बाहेर बसलेत जरा टेरेसवर गप्पा मारत. आता मी पटकन झाडू मारून घेते आणि अंथरूण घालून मग फ्रेश व्हायला जाते, कारण खूप कंटाळा आला आहे. खूप वेळ लागला आवरायला ते. आणि हे माझं मंगळसूत्र जसं मी म्हटलं होतं की मला भेटणार आहे, पण ते आजच संध्याकाळी ग्रेशूचे पप्पा घेऊन आले रात्री येते वेळी. सोनार त्यांचा मित्रच आहे, त्याच्यामुळे त्यांनी लवकर करून दिला आम्हाला, नाहीतर ते उद्याच झालं असतं काम. तर हुकमधून थोडंसं ते झिजलं होतं, तर ते बनवून घेतलं मी आत्ताच. म्हटलं कुठं तर पडायला नको विनाकारण, उगाच लक्षात राहत नाही, आपण कंटिन्यू बघत राहत नाही, कधीतरी चुकून पडलं तर ते खूप महागात पडायचं, म्हणून पटकन ते पहिलं बनवून घेतलं आणि ते आल्याला पटकन त्याला गळ्यात घातलं, कारण सवय झाली ह्या मंगळसूत्राची, तर ते दुसरं कसं तरीच वाटत होतं. सो त्यासाठी. आणि कामं सगळी घरातली झाली. स्वयंपाक वगैरे झाला. आता उद्या जायचं आहे आम्हाला गावी. मम्मी आणि मी आणि पिलू जाणार आहे. उद्या शनिवार आहे आणि हा 3 दिवसाचा व्हिडिओ आहे. म्हणजे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असा 3 दिवसाचा हा मिळून एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आणि उद्या सकाळी ग्रेशू स्कूलमधनं आल्यानंतर आम्ही गावी जाणार आहे बसमधून. तर सगळं कामं आवरून जायचं आहे आम्हाला. ग्रेशू 10:30ला उद्या तिचं स्कूल सुटणार आहे. लवकर सुटणार आहे आता. सकाळची शाळा सुरू झाली तिची आणि एक्झाम पण आता चालू व्हायला लागल्यात. सो त्यासाठी आता ती एक्झाम संपेपर्यंत तिची 10:30ला स्कूल सुटणार आहे. टिफिन नसणार आहे तिचा उद्या, फक्त तिला नाश्ता करून पाठवावं लागणार. सो त्या हिशोबानं नाश्त्याची पण तयारी करून ठेवलेली आहे आम्ही. तर चला आता पटकन झाडू मारून घेते आणि अंथरूण घालते, कारण सगळी कंटाळलीत. खूप खूप वेळ झाला खरं तर. पण हे सगळं आवरता अजून एक 15 मिनटं कसं जातील समजणार नाही आम्हाला. तर ड्रेसिंग टेबल जो मी आवरला आहे तुम्हाला मी उद्या किंवा मग गावावरून आल्यानंतरच दाखवेन. उद्या पण थोडी गडबड होणार आहे आमची, सगळं आवरून जावं लागणार आहे त्यासाठी. बस टायमात आहे 11:15 ते 11:15च्या आसपास आम्ही बस स्टॉपला पाहिजेत. तर त्या हिशोबाने सगळी गडबड असणार. तर मला वाटत नाही उद्या ड्रेसिंग टेबल आवरलेला मला तुम्हाला दाखवता येईल. तर बघू, गावावरून आल्यानंतर मी नक्की दाखवीन कसं ठेवलं मी. बरंच सामान मी त्याच्यामधलं काढून टाकलं, कारण खूप नको असलेलं सामान होतं त्यासाठी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.